मित्रांनो, पिंटूज रिअल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। मी आता भाटनवाडी गावाकडून बोरबेट या ठिकाणी चाललेला आहे। राशिवड्याची यात्रा काय आमच्या इकडे चालू झालेली आहे, पण बोरबेटला आज आपल्याला जेवण्यासाठी बोलवलेलं आहे। तर भावाचा तर मान राखायच पाहिजे, त्यामुळे जायला लागते। बघूया, आता मी आलो आहे गावाकडून 40 किलोमीटर जवळजवळ दुर्गमांदवड या ठिकाणी। आणि दुर्गमांदवडचा ह्यो सर्व एरिया दिसतो, ह्यो दुर्गमांदवड ठिकाण आहे। दुर्ग म्हणजे दुर्गम भाग आहे, जरा व्यवस्थित म्हणजे वातावरण सुंदर असं वातावरण आहे, त्यामुळे काय विषय नाही। तर आता जाऊया डायरेक्ट आपण बोरबेट या ठिकाणी। तुम्हाला इथलं वातावरण दाखवतोच मित्रांनो। तर दुर्गमांदवड या ठिकाणी आपण हे एरिया बघू शकताय, मस्त असा एरिया आहे। पूर्ण गावामध्ये सर्व ठिकाणी वाड्या वस्ती आहेत आणि एरिया मात्र मस्त आहे। खाली दर्या, अशी मोठी दर्या आहे, बघू शकता। आता तुम्हाला दिसणार नाही एवढ्या लांबून काही दिसणार नाही, तरी पण थोडंफार बघा। त्या ठिकाणी दुर्गमांदवड हे गाव आहे, हे दुर्गमांदवड आहे। तर ह्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि तिथून आपल्याला 30 किलोमीटर बोरबेट या ठिकाणी जायचं आहे। तर बोरबेट पण तुम्हाला दाखवतो, तिथं पण पर्यटक स्थळ आहे, मस्तपैकी एरिया आहे। तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला काय विसरू नका, कारण नवीन व्हिडिओ आपण अपलोड करत असतो। तर हा एरिया तुम्ही बघितला दुर्गमांदवडचा, आणि पुढे तुम्हाला दाखवतोच बोरबेट या ठिकाणी पूर्ण असा डोंगर आहे आणि डोंगराच्या खाली ते देवस्थान आहे। तर तुम्हाला गुहेत त्या देवस्थान तुम्हाला दाखवतो। ओके, संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चला आता पुढची माहिती नंतर। तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे पडसाळी या ठिकाणी, आणि पडसाळीमध्ये प्लॉटिंग चालू आहे, गव्हर्नमेंटतर्फे प्लॉटिंग चालू आहे। तर ह्या ठिकाणी जे दिसतं हे सर्व मशिनरी वगैरे, JCB वगैरे आहेत आणि ट्रॅक्टर वगैरे। तर इथं प्लॉटिंग चालू असल्यामुळं संपूर्ण जागा ही एका गावासाठी देण्यात आलेली आहे, रोड टच जागा आहे। गावाचं नाव आहे त्या राई, आणि राई या गावातील सर्व लोक पूरग्रस्त असल्यामुळं त्यांना इथं पडसाळी या गावामध्ये पुनर्वसित केलेलं आहे। तर हे बघू शकताय, आमच्या दुर्गमांदवडच्या पुढे एक पडसाळी गाव आहे, तिथंच हे प्लॉटिंग चालू आहे। मस्त असं वातावरण आहे, धनगरवाडा इकडं, आणि धनगरवाडाच्या साईडलाच प्लॉटिंग चालू आहे। तर कशी वाटली माहिती नक्की सांगा कमेंटमध्ये। काय पडायचं काय बसलं असेल तुझं ना तुझं। ओके, मस्त आहे। मित्रांनो, आपण आता आलो आहे बोरबेट या ठिकाणी, आणि बोरबेटमध्ये रोडलाच जे घनदाट असं जंगल आहे, आणि त्या जंगल तुम्ही बघू शकता साईडलाच आहे। तर ह्या जंगलामधूनच आपण गव्हर्नमेंटनं आपल्या रोड केलेला आहे, रोड पण चांगला मस्त असा आहे। तर बघूया आता काय होतं पुढे व्हिडिओ बघूया आपण, पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही पण, चला। तर आपण चाललो आहे आता मित्रांनो मोरजाईच्या पठारावर। या जंगलातून आपण वाट काढलेली आहे आणि खडतर प्रवास। तर चला आता जाऊया, कुठंपर्यंत गाडी जाते बघूया आणि जायचं आहे। तर ह्या रोडनं आपल्याला जायचं आहे। तर भरपूर अशी दगडानं भरलेलं ही कच्चा रोड आहे, आणि या कच्च्या रोडवरून आपली गाडी कशी जाते त्याप्रमाणे जायचं आहे। चला, दगडबाई बरोबर जंगलाच्या मधोमध रोड आहे मोरजाईला व देवळापाशी जाण्यासाठी। घनदाट जंगल आहे रे।